98व्या मराठी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भावाळकर यांनी समारोपाच्या भाषणामध्ये मराठी शाळांच्या मुद्द्याला हात घातला। मराठी शाळांना अनुदानाची गरज असून इंग्रजी शाळांप्रमाणे मराठी शाळांमध्येही सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी तारा भावाळकरांनी केली। परदेशी भाषा जितक्या आस्थेने शिकवल्या जातात तेवढ्याच आस्थेने मराठी का शिकवलं जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। माणसं चांगली असतात मात्र राजकारणामुळे भेदभाव निर्माण होतात अशा शब्दात त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं। शिक्षकांना पगार वेळेवर मिळत नाहीत, अनुदान मिळत नाहीत, मराठी शाळा बंद होत आहेत, त्यांच्या जागा विक्रीला निघत आहेत। माझ्या घरासमोरची एक फार सुंदर जागा मी गेली 55 वर्ष जिथे शाळा भरत होती ती आता विक्रीला काढलेली आहे। ही अवस्था सांगलीसारख्या ठिकाणी असेल तर पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी काय होत असेल। त्यामुळे केवळ ठराव पास करून चालणार नाही, प्रत्यक्षात जर आपण काही केलं तरच मराठी भाषा टिकणार आहे। कर्नाटक महाराष्ट्रामध्ये सीमावाद आहेत, सीमावादाबद्दलची जी प्रश्न आहेत आणि जो ठराव आत्ता मांडलेला आहे त्याचं पत्र मीच उषाताईंना परवा आणून दिलं, कारण ती सगळी मंडळी माझ्याकडे आलेली होती। तर माणसं ही खूप चांगली असतात, माणसांना माणसं हवी असतात आणि त्यांच्यामध्ये राजकारणामुळे भेदभाव निर्माण होऊ नये एवढीच माझ्यासारख्या सामान्य नागरिकाची आणि मराठी भाषिकाची कुठल्याही भाषिकाची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।